महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आजही अनेक भागांमध्ये पूर स्थिती कायम आहे। त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। IMDनं मोठा इशारा दिलेला आहे। पुढचे 4 दिवस हे धोक्याचे असणार आहेत। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत देखील शेअर करा। तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आजही अनेक भागांमध्ये पूर स्थिती कायम आहे। दरम्यान त्यातच आता राज्यातील विविध भागांमध्ये आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। हवामान विभागाकडून आज कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून आज ठाण्यासह कोकणातील पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईबाबत बोलायचं झाल्यास आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। पुण्यातही आज हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे विदर्भातील जवळपास सर्वच भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान उद्यापासून ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असेल, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस चांगला जोर पकडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे।